मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे चालविली भिंत. ही 13व्या शतकातील गोष्ट आहे. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर नावाचे एक महान असे संत होऊन गेले. त्यांना संत श्रेष्ठ असंही म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची स्थापना केली. त्याच काळामध्ये संत योगी चांगदेव असेही संत होऊन गेले. चांगदेव महाराज हे मोठे योगी होते बरं का. त्यांनी योगसाधना करून अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. अगदी 42 वेळा त्यांनी मृत्यूलाही परतावून लावलं होतं. असं म्हणतात की चांगदेव हे 1400 वर्ष जगले. एके दिवशी संत ज्ञानेश्वरांची त्यांच्याशी ओळख झाली बरं का. संत ज्ञानेश्वर हे त्या काळी आळंदीमध्ये अतिशय प्रिय होते. लोकांचं त्यांच्यावरील प्रेम पाहून चांगदेवांना त्यांचा हेवा वाटू लागला. खरं तर त्यांना रागच येऊ लागला आणि ज्ञानेश्वरांना काहीतरी उपदेश करावा असे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचे ठरवले. ते पत्र लिहायला बसले, परंतु पत्राची सुरुवात कशी बरं करावी हे काही त्यांना सुचेना. हा 16 वर्षाचा तरुण मुलगा, त्याला आपण काय बरं संबोधायचं हा प्रश्न खरं म्हणजे त्यांना पडला. त्यांना स्वतःचा फार गर्व झाला होता. मी फार मोठा योगी आहे असं ते स्वतःला मानत असत आणि त्यांच्या ह्या गर्वामुळे त्यांना ज्ञानेश्वरांना पत्र लिहिताना काय बरं संबोधावं हाच मोठा प्रश्न पडून त्यांनी कोरच पत्र संत ज्ञानेश्वरांना पाठवलं. मुक्ताबाईंनी हे पत्र वाचलं. मात्र मुक्ताबाईंनीच त्यांना उत्तर लिहिले की चांगदेव महाराज, आपले वय जरी 1400 असले तरीही तुम्ही ह्या पत्रासारखे आजही कोरेच आहात. चांगदेवांनी हे पत्र वाचलं. मात्र त्यांना अतिशय राग आला, अपमान वाटला. आपल्या असामान्य अशा योग सामर्थ्याचा त्यांना गर्व झाला होता. ते सजीवांना वश करत असत. त्यांनी वाघाला पाचारण केले आणि थेट वाघावर स्वार होऊन ते संत ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले. त्यांनी हातामध्ये नागाला चाबूक म्हणून घेतलं होतं आणि वाघावर बसून थाटामाटात ते ज्ञानेश्वरांकडे निघाले. त्या काळी संत चांगदेवांचे सुद्धा खूप भक्त होते. ते सगळे भक्तही ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी उत्सुक झाले होते. तेही ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी निघाले. तेव्हा संत ज्ञानेश्वर हे एका भिंतीवर आपल्या भावंडांसह बसले होते. संत ज्ञानेश्वरांना 2 भाऊ होते, संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव, आणि मुक्ता नावाची त्यांना एक बहीणही होती. ही 4ही भावंड त्यावेळी एका भिंतीवर बसलेली होती. संत ज्ञानेश्वरांचं बालपण हे अतिशय हलाखीमध्ये गेलं होतं. त्या काळी लोकांनी 4ही भावंडांना वाळीत टाकलं होतं. कारण संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला होता, परंतु नंतर काही कारणामुळे ते पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले होते आणि हे समाजाला मान्य झाले नाही, म्हणून समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं. संत ज्ञानेश्वर हे भिंतीवर बसलेले असताना अंतर्ज्ञानाने त्यांनी हे जाणलं की संत चांगदेव हे आपल्या भेटीसाठी वाघावर बसून येत आहेत. आता त्यांचे स्वागत कसे करावे असे वाटून त्यांनी योग सामर्थ्याने भिंतीला आदेश दिला आणि अगदी बसलेली भिंत चालवली. आळंदीमध्ये हे अद्भुत दृश्य बघून लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. हे 4ही भावंड बसलेली ती भिंत एका दिशेने चाललेली होती. ज्या दिशेने संत ज्ञानेश्वरांनी अंगुली निर्देश केला होता त्याच दिशेला ती भिंत चालली होती. समोरून संत चांगदेव हे वाघावर बसून येत होते आणि एका बाजूनी
संत ज्ञानेश्वर हे भिंतीवर बसून त्यांना सामोरे जात होते. हे अद्भुत असं दृश्य अख्ख्या आळंदीनी पाहिलं. मात्र हे ते सगळे लोक आश्चर्याने चकित झाले. चांगदेव हे सजीवांवर नियंत्रण ठेवत होतं, पण संत ज्ञानेश्वर हे भौतिक वस्तूंवरही नियंत्रण ठेवण्यामध्ये सक्षम होते. या दोन्ही संतांची, योगींची अशी ही भेट आळंदीनी पाहिली. त्यांच्या योग सामर्थ्याची चुणूक यामध्ये आळंदीकरांना दिसली. जसे संत चांगदेव हे योग सामर्थ्याने युक्त होते, तसेच योग साधक संत ज्ञानेश्वरही होते. संत ज्ञानेश्वरांनीही योग सामर्थ्याने खूप ज्ञान प्राप्त केलेलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे ते म्हणजे गीता, भगवद्गीतेचं मराठीमध्ये त्यांनी भाषांतर केलं आहे. पसायदानासारखं उत्तम प्रार्थना त्यांनी जगाला दिली आहे. जो जे वांचील तो ते लाहो, ही अशी ती प्रार्थना आहे. ज्याला जे हवं ते मिळू दे असं मागणाऱ्या या ज्ञानेश्वरांचं मोठं सामर्थ्य संत चांगदेवांनी जाणलं आणि ती भिंत चालवत ते सामोरे येत असलेले पाहून संत चांगदेवांचा गर्व गळून पडला. ते संत ज्ञानेश्वरांना शरण गेले. धावत जाऊन त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू येऊ लागले. ते संत ज्ञानेश्वरांना शरण आलेले पाहून ज्ञानेश्वरांनी प्रेमभराने त्यांना उभं केलं आणि दोघाही संतांची अशी ती अद्वितीय अशी भेट आळंदीमध्ये घडली. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. चांगदेवांचं गर्भहरण झालंच होतं. चांगदेवांना ज्ञानेश्वरांनी जो उपदेश केला त्यासाठी 65 श्लोक त्यांनी त्यांना सांगितले आणि हे श्लोक म्हणजे चांगदेव 65 या ग्रंथाची त्या काळी निर्मिती झाली. असे होते संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर. यांना संत श्रेष्ठ असं का म्हटलं जातं हेही या गोष्टीतून दिसून येतं. मुलांनो, ह्या गोष्टीतून काय शिकायचं? उगाच व्यर्थ असा गर्व कधीही करू नये. आणि दुसरं म्हणजे योग साधना ही किती महत्त्वाची आहे हेही यातून समजून येतं. भारताने संपूर्ण जगाला योग साधनेची देणगी दिली आहे, वरदान दिलं आहे असंच आपण म्हणू शकतो. अशी ही योग साधना तुम्ही नक्की करा. प्राणायाम करा, ध्यान करा, आसनं करा, सूर्यनमस्कार घाला आणि त्याद्वारे आपल्या शरीर आणि मनाचं सामर्थ्य नक्की वाढवा. योग साधनेमुळे शरीर आणि मन शुद्ध तर होतंच, परंतु ते अधिक सशक्तही होतं. तेव्हा लक्षात ठेवा आणि योग साधना नक्की करा आणि कधीही कशाचाही व्यर्थ असा गर्व करू नका. आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? ठेवाल ना लक्षामध्ये?